श्री पुंडलिक विजयते अध्याय 17. ओम नमोजी पुंडलिका तू सर्वदा साधका भक्त भाविकांचा सखा आनंदरूपी तू तव भक्तीचे सुख तुझ देसा सरी देख तव दिल्या वाचून विमुख भक्त हा भक्तीला भक्त सद्गुरूची भक्ती करा ही साधन भक्ती जाणावी बरी देव देता अनुरक्ती खरी जाणीव पारा भक्ती ती पहा साधन भक्ती करता देव प्रसन्न होई भक्ता मग देई आपल्या अनुरक्ता सजरूपी पराभक्ती साधक भक्ती करावी सद्गुरु कृपेची वाट पावे मग होता थोडा बरवी भक्ती उल्हास वाढे हृदयात पहा साधन भक्तीचे प्रकार ते विधा साचार चढत्या साधनाचे सार आत्मनिवेदन भक्ती श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवक अर्चना वंदन दास्य संख्य आत्मनिवेदन 9 प्रकारच्या भक्तीचे प्रथम साधन भक्ती श्रवण परमार्थ सिद्धांताचे श्रवण मनन गुरुमंत बोधवचन सद्गुरूकडून ऐकावे श्रवणासाठी जिव्हाळा पाहिजे परमार्थ प्राप्तीचा लढा नाही तर व्यर्थ गलबला काय कामाचा ब्रह्मा प्राप्तीचा जिज्ञासा असावी सहज पैसा अभ्यास वाढवणे अपेक्षा प्रपंचाची करावी दुसरे साधन कीर्तन भक्ती ज्ञानाचे साधन भक्तिप्रेम उपासनेने कीर्तन रंगावे कीर्तन म्हणजे हरिकीर्तन परात्म्याचे गुणगान अवतर दिगाचे लीलागन त्यास कीर्तन म्हणावे पादचे सेवन म्हणजे जाण धरावे सद्गुरूचे चरण नमन वदन ध्यान गुरुचरणाचे करावे अर्चन वंदन म्हणजे जाण षष्टोपचारे पूजा विधान वंदन म्हणजे नमन मनाला अमन करावे हास्य करावे सद्गुरूचे मुख्यत्वे आज्ञापालन त्याचे एकरूप होऊन स्वरूपाचे करावे ध्यान गुरुभक्ती एकाची स्वरूपाने ते स्वरूप होऊन राहणे आत्मनिवेदन भक्तीने साधन सामुजता ऐसे साधन भक्तीचे 9 प्रकार ते निविदिले साचार साधनी भेद परिप्रेमरस मधुर मनी सूत्र जैसा जाण तैसाच रूप साचार भक्तीने 5 प्रकार हास्य सख्य वात्सल्य मधुर शांत भाव रूपे जाणावे हास्य भावाने भक्ती केली ती हनुमंत महाबली रामप्रभूच्या दास्यत्वाने केली सेवा निष्काम पहा त्याने आदर्श सखा भक्तीचा जो अर्जुन सखा कृष्ण सखा हा भाव साचा होता पहा अर्जुनाचा श्रीकृष्ण अर्जुनाचे होते पहा हृदय एकरूप एकत्वाचे प्रेमरूप निष्म वात्सल्य भक्तीचे उदाहरण श्री भगवंत यशोदा जाण तिच्या वात्सल्य प्रेमाचे भगवंत बाळ झाले पा मधुर भक्तीचा संगम त्या गोपिका भाद्री भक्तिदम जेथे प्रेमरसाचा अनुरूप उन्मेष झाला कृष्ण सखा म्हणून वेड्या वल्या कृष्णत्वेमाने प्रपंची विसरल्या देवान कृष्ण स्वरूपे रमल्या उत्कर्ष शांत रसाचा जेथे अनुपम भक्तिप्रेमाचा तो शांत भाव भक्तीचा 5वा प्रकार तसेच हेतू पुरत्वे भक्ताने प्रकार 4 नेमाचे ज्ञानी जिज्ञासू परमार्थाने एकते हितार्थी आणि विहाड श्री पुंडलिक देवाकडे साचे लोक येती सर्व मार्गाने धर्माचे वर्णाचे परमार्थी आणि ऐकिला एक माझी हिताशी प्रपंची हित लाभाची अर्थी गुरुदेवाकडे ती येती उणे प्रपंचाचे मागणे विहाड जे दुःखी कष्टी अनेक संकटे आपत्तीच्या ग्रस्ती दुःख दैन्यातून होना मुक्ती ऐशी पाप देवाकडे परमार्थाचे मुमुक्ष साधन ते मोक्ष मार्गाने यात्रिक ते देवाकडे येती देख वरद हस्ते पावण्याला तसेच भगवंत जयाचे गुरु शिष्य अनुबंध पूर्वी जन्माचे संबंध होते पा बाबाशी तयाशी श्री बाबावरी प्रीती निष्काम ज्याची जीवनरीती हानी लाभव नव्हती चिंता सर्वदा प्रेमभरित तैशीचा ते ज्ञानपुरुष जे आत्मज्ञानाशी मूच परमार्थी जयाचा संतोष येती देव दर्शनाला तसेच ईश्वर प्राप्त
पुरुष शिवात्मे आत्मरशी विशेष ते विधेला महात्मे खास येते होते पा श्रीपाबाकडे पहा बुद्ध मुमुष साधक सिद्ध ऐसे वर्ण चार प्रसिद्ध परमार्थ भूमिका विशद चढत्या क्रमाने बुद्धी म्हणजे संसारासक्त जो न जाणे परमार्थ तत्व जन्ममृत्यूच्या आवडती नित्य एरझारी ज्याची मुमुक्ष म्हणजे परमार्थ प्रवर्तक जयाशी नित्यानित विवेक आत्मकल्याण प्रेरक परमार्थी रिघाला साधक म्हणजे साधनारथ ईश्वर प्राप्तीच्या मार्गी नीत वाट चालेली अविरत लक्ष प्राप्तीच्या दिशेने सिद्ध म्हणजे ईश्वर प्राप्त जे सर्वता आत्मरथ ज्याने ईश्वरा प्राप्तीचे मनोरथ मनोरथ पूर्ण केले आता मार्ग परमार्थ प्राप्तीचा चार मुख्यत्वाचे कर्म भक्ती योग ज्ञानाचे जीव प्रवृत्तीनुसार पहा मनुष्य स्वभाव त्रिगुणाची जणू ठेव तत्वरजत माझी सावयव मूर्ती ती त्याच सत्तम म्हणजे ज्ञान भक्ती प्रेमाची जाण रज म्हणजे कर्मप्रवृत्ती जाण तम म्हणजे आळस निद्रा सत्वातून निघे ज्ञान कर्मप्रवृत्ती रजातून झोप आळस दुर्लक्ष जाण निघेती पहा तमातून उत्कर्ष तीन गुणाचा मनुष्यात स्वाभाविक साचा भक्त अविकाशकार भेदाचा आहे तेथे फरक कुणात तत्व अधिक कुणात मम अधिकाधिक त्रिगुणाची मात्रा कमी अधिक असे प्राणी मात्री आता जीव तत्वप्रवृत्त ज्ञानभक्ती मार्गी अनुरक्त रजगुण जयाचे संपत निवडी कार्मे मार्गाला रजतम प्रवृत्तीचे जाण योग मार्गे निगती जाणे योगायोगादी तपसाधन साधती ते पानिष्काम कर्म करती तया कर्मयोग म्हणजे कर्म करुणी फलासक्ती न धरिजे कर्मयोग त्यास नावे फलविभालाश न धरिता कर्म करावे तत्वता समचित्तेचे कर्म करता म्हणावे त्या कर्मयोगाचे चिंतास बंधन न होईत चैतन्यास संस्कार आवरणी मनास गुंता न पडे काही कर्मफळासक्तीचे संस्कार दृढ साचती मनावर संस्काराबद्ध मन साचार जन्माशी कारण पहा विविध संस्काराचे होता विमोचन त्यास त्याची मनशुद्धी कर्मयोगाने मनशुद्धी तर ज्ञानबुद्धी ज्ञान प्रकर्षाने ज्ञान प्रज्ञाबुद्धी साक्षात्कारी प्रवृत्ती आता मार्ग भक्तियोग प्रेम प्रकर्षाचा संजोग प्रेमाचा योग प्रेक स्पर्धकाची अपर्वा प्रेमरूपी आहे भगवान प्रेमवृत्ती करावी त्या अर्पण भगवंता चरणी लावावे मन संसाररूपी संसारावरून प्रेमवृत्ती काढून न्यावी अंतरस्थिती अंतरंगी जाता सहज स्थिती प्रेम शुद्ध राहील त्या शुद्ध प्रेम स्थिर संकल्प विकल्प पहा निवृत्ती निर्विकल्प होई निवृत्ती सावित्री येईल अनुभवास आपल्या सद्गुरूचे चरण तेथे लावावे मन तन्मय होता भाव घन सात्विक वाढती संसारावरील काढून प्रेम प्रथम सद्गुरूस अर्पावे प्रेम मग सद्गुरू देती दैवी प्रेम सिद्ध चैतन्यमय ईश्वरी त्या देवी प्रेमे करुणी साक्षात्कार होईल जीवा लागून मग सतचित्त आनंद रूप होऊन कृत्य होईल आता ज्ञान मार्गे जाण सो सिद्ध सो प्रमाण तयास नाही साधन स्वरूप ते दोन प्रकार आहे ज्ञान परा आणि अपरा जाण अपरा सर्व वाङ्मय आणि लेखन शराज्ञान वस्तुरूपे ते पराज्ञान ते ज्ञान जे सोस्वेतपण अनुभवरूप जाण सवित्ती ते ज्ञान मात्र आत्मराम सर्व जीवाचा विश्राम जेथे मन होईल विराम हृदय प्रकटे तेथे नुरे जाणीव नेणीव आणि काही भाव जाण व्यतिती जाण
स्वरूप स्वस्वरूप ते ज्ञानाज्ञेत ज्ञानातीलच ती ज्ञान त्रिपुटी विरहित तयास म्हणते अमृत ज्ञान मात्र ते या ज्ञानाची प्राप्ती जी स्वयं अप्रोक्ष तृती श्री सद्गुरु देती ती ज्ञाती हृदयात ते न बोलावे बोलाने ते वधवे शब्दाने जे न जाणावे जाणवेने जाणवे ती सदवस्तू ही अवलिक ज्ञान सेविता सो अनुभवी जाण जिथे न काही दैत्यपण आपले आपण अनुभवती तेथे नसे दैत्य जे सिद्ध स्वरूप अद्वैत मग बुद्धीच्या अतीत सहज चैतन्यरूपी पहा जैसा पारी गरुड पक्षी झेप घेला आकाशी तैसा परिज्ञान ब्रह्म लक्ष्मी घेई झेप म्हणून ज्ञानामार्गाने विहंगम जाण कर्ममार्गाच पिपलिका संबोधन योग मार्गाशी तीन भक्ती मार्गाची मार्जक मार्ग म्हणती. पिपलिका म्हणजे मुंगी जिची चाल अति गुंगी तया परिकर्मयोगी दीर्घमार्गे विलंबी लक्ष्यप्राप्तीच्या आता जाणीवे तीन मार्ग जो असे सुस्फुती नाडीतून मीन प्रवाही उलट पोहून जसा उगमाकडे भक्तियोग मार्जक भक्तीचा करता ईश्वर गुरुवर राहुनी निर्भय भक्त मार्ग कर्मला करी मार्जर आपल्या पिल्लाशी धरून जैसे मुखाशी ठेवी योग्य स्थलाशी सुरक्षित जैशी पाविन भक्ती ज्ञान योगाचे साधन जे जया कारणे आहे कारण जे परमार्थ गुणाधन आत्म्याशी जाणावे त्या आत्म्याचे ज्ञान प्राप्त करण्याशी मानवी जीवन सर्व साधने साधूने आत्मनुरूपी रमावे त्या आत्मास नाही जन्ममरण त्या आत्मा स्वतः आपण जो अखंड विचलित सुखदुःखातील वस्तू पहा अनंत ब्रह्म अस्तित्वात अहम स्फुरले ती जाती माया विख्यात चैतन्य माया बोलविले बिंदू समुद्रात आहे शरीर निर्मिले मानव शरीराचे कर्म घडे कर्म होता संस्कार जोडे संस्कार वृद्धीचे जोखडे वाढे चेतनेवर ऐसे संस्काराचे पोट चढती मनावर बरे वाईट मग संस्कार जैसे व्यस्त चरित्र घडे मानवाचे मग दैवी संस्काराचे दैवी पुरुष असुर संस्कार संपदेचा रक्षण दैवी आसुरी संपत्तीचा विशेष पुरुष असंख्य निर्मिले संस्काराच्या ठशा परी गुण अभिव्यक्ती शरीरी गुण तैशी राहाटी करी मानव भूलोकात तव स्थूल सूक्ष्म मनोसंस्कार नाश पावती साचार तव मन होऊन निवापार आत्मज्ञान मिळावी आत्मज्ञान होता जीवास मन मिळे चैतन्यास टाकून जीवापाशी जीवशिवा उपाधीच पहा ब्रह्म होईल पहा मायेपासून संस्कारामुळे जीव शिव ईश्वर संस्कारामुळेच हे जगतभर संसार निर्मिला म्हणून संस्काराचा होता लोप चैतन्य माया जो शुद्ध स्वरूप अंतर्मुख होऊन ब्रह्मरूप होईल पा म्हणून मायातीच ब्रह्मातीच माया अनन्य ब्रह्मरूप संत तुकाराम म्हणती गा चैतन्य सह शून्यातून निर्मले संस्कार म्हणून शून्य रूप साचार संस्कारानुरूप आकार चैतन्यावरील संस्कार घडून गेले मग शुद्ध चैतन्य राहिले ब्रह्मा सत्तेस उरले एक ब्रह्म म्हणून ब्रह्मा सत्यम जगत मिथ्या श्री शंकराचार्याची व्याख्या ते ज्ञानयोगे जाणून कृष्ण सका जगवा हृदयात देव पुंडलिकाच्या आज्ञेवरून केले हे तत्व निरूपण हे गुणज्ञान गुरुधन प्रसादरूपे अवतरले श्री सद्गुरु विना ज्ञान न मिळे जीवाशी जाण म्हणून श्री सद्गुरु पुंडलिकाचे चरण धरावे आधी श्री सद्गुरुशी भजने त्याचे चरण लागावे सद्गुरु वाचोनी न लागावे मन अन्य कोठेही श्री सद्गुरूचे भजन सर्व साधनाचे साधन श्री सद्गुरूचे ज्ञान न हे कोठे ईश्वर प्राप्ती कारण श्री सद्गुरूचे चरण तयाचे आज्ञेवरून जीवन वर्तावे श्री भगवान पुंडलिक सद्गुरु तयाचा मी अनुचरू
म्हणून मज गोचोरू झाले ज्ञान, श्री पुंडलिकाचे चरण हृदयात ठेवून मन त्यावरी केले अर्पण. आता काय बोलू पहा या अध्यायात भक्तीचे रूपमूर्त विवरण केले. थोडक्यात संक्षिप्त रूपे तसेच जीव शिव आत्मईश्वर त्याची व्याख्या केली. सुंदर स्तरावर जगंडंबर संस्कार रूपे कैसे व निर्मिले या अध्यायाचे गुज. सद्गुरु पुंडलिकाचे निज रूप ज्ञानाचे राज प्रगट केले. या अध्यायाचे जे करीन पठन तयाशी ज्ञान लाभ जाण. श्री सद्गुरु पुंडलिकाचे वचन भावार्थाने जाणावे. इतश्री भगवान पुंडलिक बाबा जीवन दर्शन पुंडलिकानुसार बाबा धांडे निमित्त श्री सद्गुरु पुंडलिक बाबा घेती लिहून दश चंपत्या ज्ञान रूप गोडे हा श्री सद्गुरु पुंडलिका अर्पणमस्तु. ओम शांती शांती. ओळी 119.